चला सी नंबर गटासाठी पुढील शब्द आहे. तुम्ही प्रश्न विचारून त्या शब्दाच्या जवळ यायचंय आणि अचूक उत्तर शोधायचंय. चला कोण विचारते पहिला प्रश्न? सर शहराचे नाव आहे? नाही, ते शहराचे नाव नाही. यस प्रेम. व्यक्तीचे नाव आहे का फळापक्षीचे नाव आहे? व्यक्तीचंही नाव नाही, फळाचं आणि पक्षाचं सुद्धा नाव नाही. त्यातील नाव? शाळेतलं नाव नाही. काय? पुरस्काराचे नाव? पुरस्काराचेही नाव नाही. सर राजकीय नाव आहे? हा, राजकीय नाव? नाव व्यक्तीचं नावच नाही, त्याच्यामुळे राजकीय सुद्धा नाही. हा, शहराचे नाव? शहराचं नाव सुद्धा नाही. राजकारणाचे नाव? नाही, व्यक्तीचं नावच नाही, त्याच्यामुळे राजकारणाचा विषय नाही. ऐतिहासिक नाव आहे? ऐतिहासिक नाव नाही, ते व्यक्तीचं नावच नाही, त्यामुळे राजकीय कौटुंबिक ऐतिहासिक नाव नाही. शहराचे नाव? शहराचेही नाव नाही. प्राण्याचे नाव आहे का? नाही, प्राण्याचं सुद्धा नाव नाही. चलनाचे नाव आहे? परत विचार. चलनचे नाव आहे? यस, ते चलन आहे, ते एक देशाचं चलन आहे. उत्तर येतंय. फायनल उत्तर द्यायचंय. बघा बघा अंतिम उत्तराजवळ आलेले ते एक चलन आहे एका देशाचं. आणि US सी गटासाठी उत्तर देणार आहे. सांग. रुपया? रुपया हे उत्तर बरोबर आहे. टाळ्या. हार मानायची. ठीक आहे, तुमची वेळ सुरू झालेली आहे. विचारा प्रश्न. हा, पदाचे नाव आहे का? पदाचे नाव नाही. व्यक्तीचे नाव आहे का? हा, व्यक्तीचे नाव आहे का? व्यक्तीचे नाव नाही. राजकारणाचे नाव आहे? चालू राजकीय व्यक्तीचे नाव नाही. व्यक्तीचं नावच नाही. प्राण्याचे नाव आहे का? प्राण्यांचेही नाव नाही. पक्ष्यांचे? पक्षाचेही नाव नाही. पुरस्काराचे नाव आहे? पुरस्काराचंही नाव नाही. पुस्तकाचे नाव आहे? पुस्तकाचे सुद्धा नाव नाही. शाळेतील सुद्धा नाव नाही. जीवनाचे नाव आहे का? व्यक्तीचे नाव? कुटुंबातील किंवा बाहेरील व्यक्तीचे सुद्धा नाव नाही. फळाचे नाव आहे? फळाचे सुद्धा नाव नाही. व्यक्तीचे नाव आहे? व्यक्तीचं नाव नाही. पदाचे नाव आहे का? पदाचंही नाव नाही. शाळेतील नाव आहे? व्यक्तीचं नावच नाही, त्याच्यामुळे ऐतिहासिक किंवा राजकीय असणारच नाही. डबल प्रश्न विचारू नका. पुरस्काराचंही नाव नाही. चलनाचेही नाव नाही. शहराचे नाव आहे. आता शिकू लावा. शहर जिल्हा आहे का बारकं गाव? ते शहर जिल्हा आहे. शहराचे किती अक्षरी नाव आहे? ते 4 अक्षरी नाव आहे. वा, छान प्रश्न आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? सर ते कशासाठी प्रसिद्ध आहे? आता ते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखलं जातं. अरे हाय का सांगितलं कशाला? इतकं लवकर तसंच काही नाही. तसेच त्या शहरात संत्रा प्रसिद्ध आहे. ते शहर संत्रीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ऐका, महाराष्ट्र शासनाचं हिवाळी अधिवेशन सुद्धा त्या शहरामध्ये होतं. पा यांनी उत्तर सांगितलेलं आहे नागपूर. काय वाटतं तुम्हाला, नागपूर असन? मग काय असन? सांग. नवी दिल्ली महाराष्ट्रातलं आहे ते. हा, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे उत्तर चुकलेलं नसून बरोबर आहे.